मूळव्याध आणि भगंदर तज्ज्ञ म्हणून व्यवसाय करणाऱ्या डॉक्टर इंद्रजीत श्रीराम सरकार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राप्त तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांच्या आदेशाने मनपा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांच्या नेतृत्वात डॉक्टर इम्रान शाह, डॉक्टर रुपेश खळसे यांनी स्ट्रिंग ऑपरेशन राबविले. बनावट रुग्ण पाठवून संबंधित डॉक्टरांकडून तपासणी करून घेण्यात आली. या दरम्यान डॉक्टरांनी 200 रुपये फी घेत रुग्णाला ॲलोपॅथिक औषधी दिली आणि मूळव्याध ऑपरेशन करिता 10 ते 15,000 रुपये खर्च येईल असेही सांगितले. यानंतर आरोग्य विभागाच्या पथकाने दवाखान्यावर छापा टाकून वैद्यकीय शैक्षणिक प्रमाणपत्राची तपासणी केली. या दरम्यान कोणतेही वैध प्रमाणपत्र आढळून आले नाहीत. दवाखान्यातून ॲलोपॅथिक, आयुर्वेदिक, इलेक्ट्रोपॅथिक व होमिओपॅथिक औषधांसह ऑपरेशन साहित्य जप्त करण्यात आले. यात बडनेरा पोलीस स्टेशन येथे वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 अंतर्गत कलम 33, 33 अ, 34, 35 आणि 36 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावती शहरात अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही असा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात बोगस डॉक्टर आढळल्यास महानगरपालिका आरोग्य विभागाकडे तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले आहे. ही कारवाई शहरात चर्चेचा विषय